जन्म. शिदोदनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून उत्तेजक वस्तू वज्र करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दानधर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साजशृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयनमंदिरात ती गेली. त्या रात्री शिदोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शालवृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. नंतर स्त्रिया तिच्या जवळ आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेले. त्यांनी तेथे तिला अभंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शिदोदनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे अर्थबोध न झाल्यामुळे शिदोदनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. त्यांची नावे राम, धन, लखन, मंती, यन्न, सुयाम, भोग व सुदत्त अशी होत. शिदोदनाने यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. त्यांनी सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून धृतमधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यास संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इत्यादींचे दान दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शिदोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. राजा, चिंता करू नकोस, ब्राह्मण म्हणाले. तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकारणा हिस्सा करणारा भगवान बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतिकाल जवळ येऊ लागला. प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याचे तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदहनगरीतील मी जाऊ इच्छिते. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसवून शिदोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहाला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या
आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय. लुंबिनी वनात पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. 21 बंद्यापासून फांद्यापर्यंत, फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओरथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाज गंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारे परिषगण मंजळ स्वरालाप काढत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बंद्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलकावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हलल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. सालवृक्षाच्या फांदी हात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोधनाने व त्याच्या परिवाराने सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोधन राजाची होती. अर्थातच त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले.